जय शिवराय मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे राज्यामध्ये शेत जमीन भाडेपट्ट्याने देण्यासाठीचा नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे। राज्यामध्ये शेतकऱ्यांना भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनी ह्या फक्त कसण्यापुरत्या नसून त्यांना या जमिनीवरती आता इतरही लाभ घेता येणार आहेत। या शेतकऱ्यांना पीक कर्ज असेल, पीक विमा असेल, या बाबींचा देखील लाभ मिळणार आहे। आणि यांच्या संदर्भातील एक महत्त्वाचं परिपत्रक 7 मे 2026 रोजी काढण्यात आलेले असून महाराष्ट्र शेत जमीन भाडेपट्ट्याने देण्याबाबत अधिनियम 2017 आणि नियम 2024च्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शक सूचना यामध्ये आपण पाहू शकता। राज्य कोळवटीवाट कायद्याखाली अंतर्भूत असलेले प्रतिबंध आणि निर्बंध यामुळे जमीन मालक आणि पट्टेदार शेतकरी यांना दिल्या जाणाऱ्या जमीन या केवळ अनौपचारिक करार पाडण्यास भाग पाडले जाते। यामुळे या पट्टेदार शेतकऱ्यांना सर्वसाधारणपणे जे काही इतर लाभ असतात त्या लाभापासून ते शेतकरी वंचित राहतात आणि या शेतकऱ्यांमध्ये, या जमीन मालकांमध्ये या शेत जमीन पट्ट्यान देण्याबाबत असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे। या शेतकऱ्यांना या जमिनी फक्त कसण्यापुरताच असल्यामुळे या शेतकऱ्यांना इतर कुठल्याही प्रकारचे लाभ घेता येत नाही आणि यांच्याचमुळे राज्यातील जमीन मालक आणि पट्टेदार शेतकरी यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे। शासन परिपत्रक आपण पाहू शकता। महाराष्ट्र शेत जमीन भाडेपट्ट्याने देण्याबाबत अधिनियम 2017 ते 2023चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 28 आणि महाराष्ट्र शेत जमीन भाडेपट्ट्याने देण्याबाबत नियम 2024ची प्रत यानुसार आपण पाहू शकता। भाडेपट्टा कराराची कायदेशीर प्रक्रिया देण्यात आलेली आहे। प्रत्येक पट्टा करार हा नोंदणी अधिनियम 1908 नुसार रीतसर नोंदणीकृत असणं अनिवार्य आहे। केवळ तोंडी किंवा सध्या कागदावरती करार ग्राह्य धरले जाणार नाही। या जमिनीचा कालावधी आणि मोबदला, रोख वस्तू उत्पादनातील हिस्सा स्पष्टपणे नमूद केलेला असावा। मालक हक्क आणि ताबा यांच्या संदर्भातील माहिती दिलेली आहे। कराराचा कालावधी संपताच जमिनीचा ताबा कोणत्याही कायदेशीर अडथळ्या विनामूल्य मालकाकडे येईल। या करारामुळे पट्टेदाराला जमिनीवरती कोणताही कायमस्वरूपी मालकी हक्क सांगता येणार नाही। पट्टेदार शेतकऱ्यांचे हित नोंदणी पट्टे कराराच्या आधारावरती पट्टेदार शेतकऱ्यांना बँकेकडून पीक कर्ज, पीक विमा मिळवून देण्यासाठी संबंधित बँकांना सहकार्य करावे, प्रशासकीय जबाबदारी देण्यात आलेली आहे। प्रत्येक तहसीलदारानं सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात एक स्वतंत्र पट्टे करार नोंदवही करावी आणि सदर नोंदवहीमध्ये गावाचे नाव, गट क्रमांक, मालक पट्टेदाराचे नाव आणि कराराची मुदत ही अचूक नोंद करावी। याच्यामध्ये जमीन मालक आणि पट्टेदार यांच्यामधील वादाचे निराकरण करण्यासाठी तहसीलदार हे सक्षम प्राधिकारी असतील। प्राप्त अर्जावरती 3 महिन्याच्या आतमध्ये अंतिम निर्णय देणे बंधनकारक राहणार आहे। पट्टेदार ही जमीन कोणालाही पोटपट्ट्यामान संलिप्त देऊ शकणार नाही। अनुसूचित जमातीच्या व्यक्तीचे जमीन असल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय कोणताही करार करता येणार नाही। असे काही महत्त्वाचे असे बदल करण्यात आलेले आहे, ज्याच्यामुळे या पट्टेदार व भाडेपट्टे करार केलेल्या शेतकऱ्यांना आता या जमिनीवरती पीक कर्ज किंवा पीक विमा या सर्व बाबींचा लाभ घेता येणार आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा असा बदल, कारण या पट्ट्यानं शेत जमीन करणाऱ्या शेतकऱ्यांना पतसंस्थामार्फत कर्ज दिली जात नव्हती, बँकेमार्फत कर्ज दिली जात नव्हती किंवा पीक विमा भरता येत नव्हता। शासनाकडून देण्यात येणाऱ्या सुविधा, आपत्ती निवारण सहाय्य आणि इतर आधारभूत सेवा या मिळत नव्हत्या आणि आता या सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। याच्यामुळे शेतकऱ्यांना, या जमीन मालकांना एक मोठा बळ मिळणार आहे। मित्रांनो, हा महत्त्वाचा असा निर्णय आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती, या वेबसाईटवरती पाहू शकता। याची लिंकसुद्धा आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत, बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे। तर धन्यवाद। या पद्धतीचा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि इतर शेतकरी लोकांना